राहुरीमध्ये जो आतापर्यंत जे प्रस्थापित जे निवडून आले त्या प्रस्थापांनी कुठल्याही गोष्टीचं कुठलंही काही अजून दखल अंदाजे असं काही घेतलेले नाही. काय झालं, ज्याच्या हाती स्वतः तोच पारधी झालेला आहे. प्रशासक आल्यापासून आहे ना सगळ्या कामाचाच बत्त्याबोळ झालेला आहे. तर म्हणजे कोणाचे घरकुलाचे हप्ते सुद्धा ते ना प्रशासकाने. आमची इथं स्वच्छता राहत नाही. ही नाली आहे ना 15 दिवस किंवा महिनाभर निघत नाही. त्याच्यामुळे आमचे मुलं आहे ना सतत आजारी पडते. राहुरी गावात दवाखाना झाला पाहिजे का, जे करून तिथं पेशंट गेल्यानंतर तो जगला पाहिजे. आज एखाद्या पेशंट जर अटॅक आला तो माणूस नेता तिथं दवाखाना पाहतात सवरतात माणूस मरून जातो. ते रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होणार नाही. असं ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल भाऊ. रस्त्याचं लवकर काम व्हायला पाहिजे. रस्त्यावर यायचं म्हटल्यावर जीव मुठीत घेऊनच यावं लागतं. असं आतापर्यंत राहुरीमध्ये पुढं झाले असं डेव्हलपमेंट म्हणून आमच्या वार्डात नाही झाले अजून. अंतर्गत रस्ते सगळ्यात मोठी अंतर्गत रस्त्याची विषय तर तुम्ही फिरून पहा. राहुरीत गावात सगळं धुळीचं साम्राज्य आहे. आता आपण नगर मनमाड हायवेला उभे, हे पण लय मोठा विषय आहे. राहुरीचं पाणी पार तुम्ही याच्यापर्यंत तुम्ही शिक्रापूरपर्यंत नेताय, पार पुण्यापर्यंत राहुरीचं पाणी याच्यापर्यंत चाललंय. मग राहुरी त्यामध्ये यायला काही अडचण आहे का? टाकेवर सर आपण थोडंच येतं ना. मग कधी म्हणले का तुम्ही सांगितलं का पाणी येत नाही काय? आज सारे लोक म्हणते त्या आपल्याला कोण दे, सगळं येतं तेवढंच येईल ना. रस्त्याच्या समस्या ज्या रस्त्या पुढं लाईट नाही काही ठिकाणी, त्यांच्या समस्या सोडायला पाहिजे. अजून काही ठिकाणी पाणी येत नाही वार्डामध्ये, काही ठिकाणी अजून त्यांची वरड आहे. आणि जो मेन प्रश्न आहे तो हायवेचा आहे. हायवेला यायचं म्हणजे जीव धोक्यात घालूनच यायची अशी कंडिशन आहे. दगडं बोर आलेले कमीत कमी जे गावातला जो हायवे हे ते आधी काम करून दिलं पाहिजे. गटरी नाल्या उघड्या असून त्याचा आम्हाला खूप त्रास होतोय. मच्छर, डास, डेंगू असे आजार फैलावतात. फवारे मिळत नाही वेळेवर. नगरसेवक ते आमच्याकडे येतच नाहीत, कधीच आले नाही अजून. कात्र्याची गाडी पण येते, फक्त रस्ते नाही येत आपल्याकडं. रस्ते व्हायला पाहिजे, बाकी दुसरं काही समस्या नाहीये. मात्र माणसाला अजिबात चालता येत नाही. बाईक इतके खड्डे झालेले आहे, चाळण झाली रस्त्याची. समस्या फक्त रोडची समस्या जास्त बिकट आहे. आणि दुसरी गोष्ट एक ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न पण हा थोडासा गंभीर आहे. 700-800 लोकात विद्यापीठ काही होणार नाही. विद्यापीठात कमीत कमी 5 ते 6 हजार लोकांची भरतीची गरज आहे. रोडला जे खड्डे पडले का अक्षरशः ते चालता येत नाही. आदळा पड होती, लय प्रमाण वाढलं त्याचं. राहुरी सहकारी साखर कारखाना किंवा विद्यापीठात जरी भरती जरी झाली तरी 50% लोक काम करू शकतात. आले तो पूर्ण उघडेच आहे ना, त्याच्यामुळे मच्छर वगैरे त्याच्यामुळे रोगराई वाढली ना. तर आता ते व्हायला पाहिजे. आता इथून पुढं ग्रामीण रुग्णालय नाही म्हणून तरी चालेल. ते सगळं ते कुत्रे तेच बसलेले राहतात आणि नाहीचे डॉक्टर नाही राहत. आणि एक व्हायला पाहिजे राहुरीत. लोकांनी हा विचार करायला पाहिजे का आपल्याला रोजगार उपलब्ध कसा होईल, या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे. कॉलेज बी झालं पाहिजे, कॉलेज रस्ता बी झाला पाहिजे. खूप समस्या आहे राहुरीमध्ये, तर चांगली सत्ता द्यायला पाहिजे सगळ्यांनी विचार करून. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जाहीर झाल्या असून आता नगरपालिका नगरपंचायती निवडणुका हे 2 डिसेंबर रोजी पार पडणार आहेत. आपण आज राहुरी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी नागरिकांच्या समस्या काय आहेत, जे नगराध्यक्ष राहिले त्यांच्याकडून समस्या सोडवल्या गेल्या का, जे सत्ताधारी होते त्यांच्याकडून समस्या सोडवल्या गेल्या का, नागरिकांच्या कोणत्या समस्या आजही प्रलंबित आहेत किंवा आणखी त्यांना काय अपेक्षा आहे की ज्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे, याचा सगळा आढावा आपण आज घेणार आहोत. चला तर मग आपण आज या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्या कोण सोडवणार किंवा कोणाला त्यांची पसंती असणार आहे. राहुरीमध्ये नेमकं कुठल्या अशा महत्त्वाच्या समस्या आहेत जे तुम्हाला वाटतं? मेन प्रॉब्लेम आहे रोडचा. रोडचे काम व्हायला पाहिजे. बाकी दुसरं काय नाही. पाणी व्यवस्थित आहे, सगळे सुविधा व्यवस्थित आहे, पण रोडचं काम व्हायला पाहिजे. कधीपासून रस्त्यांची अशी दुरावस्था आहे? बरेच हे दिवस झाले. जसा प्रशासक आला तसापासून हेच आहे. नगरपालिकेमध्ये प्रशासकाच्या कालावधीत रोड काहीच झाले नाही. पण शहरातला मुख्य रस्ता पण बघितला तो सगळ्या इथून खोदून ठेवला. तो पण त्याचा पण काम व्हायला पाहिजे. त्याच्यावर पण ॲक्सिडेंट भरपूर होते. असं
रस्त्याचं लवकर काम व्हायला पाहिजे. रस्त्यावर यायचं म्हटल्यावर जीव मुठीत घेऊनच यावं लागतं असं. हां. मग आपल्यासोबत आणखी काही विक्रेते देखील आहेत, आपण त्यांना विचारूयात. दादा, राहुरीची निवडणूक आता जाहीर झालेली आहेत, तर मग काय सध्या राहुरीतल्या महत्त्वाच्या समस्या आहेत की ज्या सोडवल्या गेल्या पाहिजे? राहुरीच्या महत्त्वाच्या समस्या फक्त रोड आहे, अंतर्गत जे गावातले रोड आहे जे गटर साईड गटरमुळे उखडले गेलेले हे व्यवस्थित झाले पाहिजे. आणि जो मेन प्रश्न आहे तो हायवेचा आहे. हायवेला यायचं म्हणजे जीव धोक्यात घालूनच यायची अशी कंडिशन आहे. दगड बर आलेले कमीत कमी जे गावातला जो हायवे हे ते आधी काम करून दिलं पाहिजे. गर्दी ज्यादा आहे, बरोबर. थोडंसं पुढे गेल्यानंतर गर्दी कमी होती, पण गावात सगळ्यांचा वावर गावात असतो. हायवे हा जो रोड आहे जे गाव चालू होतं तेवढा तरी फास्ट लवकर करून दिला पाहिजे. तीच अपेक्षा आहे आम्हाला, बाकी काही नाही. आमच्याकडे पाण्याचे टेन्शन नाही, कचरा कुंडी जी ती त्याचं काही कचरा कुंडी गाडी टायमिंगवर येते, सगळं काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला, फक्त रोड, बाकी काहीच नाही. पण आता एक मुख्य रस्ता बघितला तर अनेक अपघात वगैरे होत आहेत, तर मग इथले समजा पुढारी वगैरे जे आहेत म्हणजे काय आपलं काम जे राहतं सर्वसामान्य मतदान करायचं काम असतं. आता ते आपण तर संसदेत किंवा याच्यात त्याच्यात जाऊ शकत नाही. बरोबर. आपण कोणाला पाठवतो? आपण ज्याला निवडून दिलं त्याला पाठवतो. बरोबर. त्याचं काम आहे, बोललं पाहिजे तिथं. असं होऊ राहिलं. आता याच्यात जर मोठा माणूस गेला होतं आंदोलन, गरीब जनता मेल्यानंतर कोणीच काही नाही करत नाही असं. फक्त आता हे सर्व जे आपले निवडून आलेले आमदार खासदार यांनी करायला पाहिजे नाही, थोडं प्रेशर देऊन गावातलं तर कमीत कमी गावातला तर रोड जो गावाच्या लेवलमध्ये जो रोड येतो ना हायवे तो तरी आधी फास्ट करून घ्या. बरोबर. म्हणजे मग गर्दी होत नाही, काय नाही होत, काय होत नाही असं. कारण की लहान मुलं शाळेत येतात, त्या टायमिंगला पण गर्दी होती शाळा सुटायच्या टायमाला. मग ते हायवे तोडून जाऊ शकत नाही ना असं. पण शहरातले पण रस्ते इतके खराब झालेले, शहरातले रस्ते आता गटर अंतर्गत गटर झाली त्याच्यामुळे खराब झाले. पहिले रोड एकदम ओके होते, पण आता गटर झाल्यामुळे झालेले ते आता ते करू राहिले ना, आतमध्ये पण काम करू राहिले. पण यांनी फास्ट करून द्यावा आतलं पण काम, पण मेन काम हायवेचं आहे. यांनी प्रेशर देऊन थोडंसं पुढाऱ्या लोकांनी कमीत कमी गावातला तर रोड करून घ्यायला पाहिजे, गावाच्या लेवलचा. इथून तर कमीत कमी ते कुबेर हॉटेलपर्यंत आहे ना, तर तेवढा रोड जरी झाला तरी गर्दी कमी होईल. बरोबर. पण आता हे नाल्यांचं काम म्हणजे पावसाळा झाला, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामं वगैरे केली जात आहेत, पावसाळ्यानंतर हे नाले खोदत आहेत. नाल्याचे काम आहे पावसाळ्याच्या आधीच चालू झाले, पण आता जे नाल्याचे काम होऊन गेले पण जो रोड उखाडला गेला तर ते आता ते करू राहिले. पण आता कसं किती फास्ट करते त्यांच्यावर आहे. आता हे काम सुद्धा आता पुढारी लोकांनी करून घ्यायला पाहिजे, आतले गावातले पण. वार्डात ना अशा समस्या आहेत, आमची इथं स्वच्छता राहत नाही. ही नाली आहे ना 15 दिवस किंवा महिनाभर निघत नाही, त्याच्यामुळे आमचे मुलं आहे ना सतत आजारी पडतात. आमच्या घरातले म्हातारे माणसं आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, हे आजारी पडतात. मग आम्ही काय असं म्हणजे आमचा धंदा काय एवढा मोठा चालत नाही, त्याच्यामुळे आम्ही काय वारंवार दवाखाना करू शकत नाही. मग ते आमचं समस्या मिटल्या पाहिजे ना. बरं, आता एवढ्या निवडणुका झाल्या की काही आतापर्यंत झाली का, डेव्हलपमेंट झाली का? आतापर्यंत राहुरीमध्ये पुढे झाली असं डेव्हलपमेंट, पण आमच्या वार्डात नाही झाली अजून. बरं, कोणता वार्ड आहे किंवा कुठला भाग कोणता आहे हा? शनी चौक राहुरी, शनी चौक, तनपूरवाडी रोड आहे. बरं. पाणी आहे ना, पावसाळ्यात भरपूर पाणी येतं आमची इथं, असं आम्हाला जायला यायला सुद्धा त्रास होतो. बरं, म्हणजे ते नाल्यांचा प्रश्न मिटला पाहिजे. किंवा इथं मग तुम्ही कडापे टाकून द्या, आमच्या मुलांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे असं थोडं. आता अनेक महिला स्वच्छतागृह वगैरे जे शहरात नसतात, तर त्यांची काही समस्या वगैरे आहेत का तशा काही? तर स्वच्छतागृह आता आहे आमचे सध्या बांधलेले, म्हणजे बाहेर आपण जातो शहरात फिरताना त्याची बी सोय व्हायलाच पाहिजे ना अशी. कसं आपण स्टँडवर इकडे तिकडे जातो, बरेच पुरुष लोक तिथंच असं बाथरूमला यायला बसते. बरोबर. ते बायांना जायला अडचण होती ना तिथून, आहे की नाही? पण कधी असे नगरसेवक वगैरे याच्यावर बोलले का की आम्ही करतो? नाही, नगरसेवक ते आमच्याकडे येतच नाहीत, कधीच आले नाही अजून. जबरागामध्ये ना पाण्याची सोय चांगली आहे, कचऱ्याची गाडी पण येते, फक्त रस्ते नाही आहेत आपल्याकडं. रस्ते व्हायला पाहिजे, बाकी दुसरं काही समस्या नाहीये. राहुरीत काहीतरी कामधंदे व्हायला पाहिजे, दुसरं काय नाही, रोजगाराची संधी उपलब्ध व्हायला पाहिजे. राहुरीमध्ये पाणी भरपूर भेटतं सगळ्यांना, रस्त्याच्या समस्या आहे ज्यादा जास्त. रस्त्या पुढं लाईट नाही काही ठिकाणी, त्यांच्या समस्या सोडायला पाहिजेत. अजून काही ठिकाणी पाणी येत नाही वार्डामध्ये, काही ठिकाणी अजून त्यांची वरड आहे, त्यांना कमी पाणी येतं, ते बी समस्या सोडायला पाहिजे.
प्रामुख्याने बघितलं तर रस्त्याचा प्रश्न लय गंभीर सांगितलं होतं. गंभीरच आहे, म्हणजे अजिबात पायी सुद्धा चालता येत नाही. इतके म्हाताऱ्या माणसाला अजिबात चालता येत नाही पायी. इतके खड्डे झालेले आहे, चाळण झाली रस्त्याची. कॉलेज बी झालं पाहिजे, कॉलेज रस्ता बी झाला पाहिजे. खूप समस्या आहे राहुरीमध्ये. तर चांगली सत्ता द्यायला पाहिजे सगळ्यांनी विचार करून. रोडचे आहे हवे नाही का, आपण तुम्ही ना करून आले का? हो बरोबर. हवे कसा लागतो? मोटरसायकल चालले तुम्ही कमी रस काय, तुम्ही वैयक्तिक आहे ना, कसं वाटतं बरं? रस्ताच कुठे सांगा असं. मग शहरातले काय राहुरी शहरातले काय कुठल्या अशा समस्या आहेत की ज्या सोडवल्या गेल्या नाही बऱ्याच दिवसापासून? हा, बऱ्याचशा दिवसातून सोडत नाही गेल्या त्या समस्या फक्त रोडची समस्या जास्त बिकट आहे. बरं. आणि दुसरी गोष्ट एक ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न पण हा थोडासा गंभीर आहे. ते दोन प्रश्न जर सोडवले तर तशी काही समस्या नाही. बाकी स्वच्छता वगैरे खूप चांगली आहे, पाण्याचं व्यवस्थापन चांगलं आहे. तर रोडचा प्रश्न महत्वाचा. ग्रामीण रुग्णालयाचा महत्वाचा प्रश्न तुम्ही म्हटले, काय झालं पाहिजे बरं? ग्रामीण रुग्णालयात आता सध्या तरी तुम्ही जर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था तर पाहिली तर फार बिकट आहे. आता तिथं लवकर म्हणजे पेशंट पण तिथं कुणी लवकर जात नाही. तर लवकरात लवकर ग्रामीण रुग्णाचा प्रश्न सोडून सुद्धा अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे एक आता राहुरीतले बरेचसे विद्यार्थी काही ठिकाणी नगरला किंवा पुण्याला बाहेर मोठ्या शिक्षणासाठी बाहेर जातात. इथं जर संधी जर म्हणजे मिळाली मुलांना, जर इथं जर ॲडमिशन मोठे मोठे कॉलेज उपलब्ध झाले तर त्यांना बाहेर जायची गरज पडणार नाही. राहुरी शहरामध्ये शनी चौकामध्ये गटारी नाल्या उघड्या असून त्याचा आम्हाला खूप त्रास होतोय. मच्छर, डास, डेंगू असे आजार फैलावतात. फवारे मिळत नाही वेळेवर. कुठल्या प्रकारचं असं जे काही काम पाहिजे ते काम काय व्यवस्थित होत नाही. त्याची दक्षता घ्यावी अशी विनंती. डासाचे फवारे पाहिजे, गवताचे तणनाशकाचे फवारे पाहिजे, लाईटची सुविधा पाहिजे. बरोबर. अतिक्रमण आहे आमच्या पुढं, ते कोणी काढीत नाही. कोर्टाचा निकाल असून सुद्धा त्याच्यावर जबरदस्तीने अतिक्रमण बसविते, कोणी काही म्हणत नाही, उठवीत नाही. आता मुख्य अधिकारी म्हणून तीन दक्षता घेणं, काळजी घेणं त्यांचं काम आहे. बरोबर. पण ते सुद्धा होत नाही. पाणी येते काय, पाणी येत नाही. कधी येतं कधी नाही, कधी येतं कधी नाही. हा का? असं उशीर होतो. बर. आज पाणी नाही यायचं, हा. आता उद्या येईल. थोडंच येतं पाणी बी थोडंच येतं. हा, आणि एवढे मोठ्या टाक्या तर बसवलेले आहेत ना. टाके बस अरे पण थोडंच येतं ना. मग कधी म्हणले का तुम्ही सांगितलं का पाणी येत नाही काय? आज सारे लोक म्हणते ते आपल्याला कोण दे, सगळ्यांनी येतं तेवढंच येईल ना. हा, मग ते स्वच्छ तेवढं थोडं थोडं येतं, पाणी नाही येत भरपूर नाही, 1 तासच येतं पाणी. हा, जास्त नाही. नाल्या वगैरे सगळे उघड्याच येतं. हा येते ते चांगलं नाही उकरीत नाही का? तेवढ्या फुट काम करीतच नाही तर नाही रे, एवढं नाही काढीत, चांगल्या काढीत नाही गटरीत, साफ नाही करीत. बर. तेवढ्या पट्टे याच्यात का जाते, स्वच्छता करीत नाही तर. हा. 9 वर्ष झाली इथं इलेक्शन झालं नाही आणि प्रशासकाचा कारभार असल्यामुळं काय झालं, अंतर्गत रस्ते सगळ्यात मोठी अंतर्गत रस्त्याची विषय आहे. तर तुम्ही फिरून पहा राहुरीत गावात सगळं धुळीचं साम्राज्य आहे. आता आपण नगर मनमाड हायवेला उभे, हे पण लय मोठा विषय आहे नगर मनमाडचा. आम्ही मागं खूप आंदोलनं केली याच्या बाबतीत. आणि स्थानिक रस्ते जे आहेत अंतर्गत, एक महिना झाला का खांदीत येत, परत बुजवीत येत, परत खांदीत येत. सगळे असे दगडावर आलेले आहेत. लहान म्हाताऱ्या माणसांना, लहान पोरांना खेळायचा विषय नाही राहिला. म्हाताऱ्या माणसं फिरायला पाय ठेस लागून पडतंय कोणी, असे किरकोळ कारकोळ अपघात चालू आहेत. एवढाच विषय आहे. रस्त्यांचा सगळ्यात महत्वाचा विषय राहुरी शहरात. आता काय मागणी करणार बरं एकंदर? मागणी काय नाही, आता जे नवीन येतील, कोणी येईल, कोणती पार्टी येऊ, त्यांनी फक्त आधी रस्त्याचं काम करावं. बाकी पाण्याचं नियोजन आमच्या इथं एकदम ओके. फक्त टायमिंग वगैरे थोडे काही लवकर आहेत, काही भागात उशीर आहे, काही भागात 4-4:30 पाणी येतं पहाटे. तसं थोडं टायमिंग वगैरे चेंज करून घेतले. सगळं पाण्याचं नियोजन व्यवस्थित आहे, कचऱ्याचं नियोजन व्यवस्थित आहे. दवाखाना होणं महत्वाचं आहे मेन. या गावात जर एखादा अटॅक आला तर माणूस मरतो दवाखान्यात न्यायच्या अगोदरच. मेन हे दवाखानाच नाही राहुरीत.
बरं मग आता काय झालं पाहिजे बरं? मेन मोठा दवाखाना होणं महत्वाचं आहे, साऱ्यात महत्वाचा विषय तो आहे. आणि रोडचं काम, बाकी दुसरं काही अडचण नाही. मग आता कधीपासून हे रुग्णालयाचं ते ग्रामीण रुग्णालयाचं ते काम चालू आहे? लय वर्षापासून ते पेंटिंग पडेल ते. बरं ते आता डायरेक्ट तिकडे स्टेशन रोडला गेलं तर इथं मेन गावात पाहिजे ना, असा विषय हे समजतंय. मग ते गावातून काय तिकडे काय गेलं नेलं म्हणजे आता लोक तर गावात राहते. याला राजकीय जे पुरवठे तेच जबाबदार याला, या गोष्टीला नागरिक थोडी जबाबदार आहे. बरोबर, पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय मागणी करतात? बस इथं रावरी गावात दवाखाना झाला पाहिजे का, जे करून तिथं पेशंट गेल्यानंतर तो जगला पाहिजे. आज एखाद्या पेशंटला जर अटॅक आला, तो माणूस नेता तिथं दवाखाना पाहतात सवरतात माणूस मरून जातो. मेन समस्या ती फक्त. समस्या काहीच नाही, प्रशासक आल्यापासून आहे ना सगळ्या कामाचाच बत्त्याबोळ झालेला आहे. तर म्हणजे कोणाचे घरकुलाचे हप्ते सुद्धा देईना प्रशासकाने. आता हे अंडरग्राऊंड गटारी चालू आहे, तर सगळे रस्ते खोदून ठेवलेत. हा, जायला यायला शाळा मुलांना, दूधवाल्यांना सगळ्यांचे नुकसानीच आहेत. बरोबर, पालकांना मुलांना घेऊन जायचं म्हणलं रस्त्याने तरी भीती वाटते. हा, तरी भीती वाटते ना. एखादा खडा जर आला मोटरसायकलच्या टायर खाली तरी गाडी पडू शकते, जखमा होऊ शकते. आणि त्याच्या दवाखाना नाही जवळ. बरोबर, आम्ही बघितलं की रस्त्यावरती काय म्हणतात कचरा बी बऱ्याच ठिकाणी पडलेल्या कचऱ्याचे ढीग पण बघितलेत आम्ही. कचरा आता ती नागरिकांची चूक आहे, कारण घंटा गाडी येते तोपर्यंत नागरिक थांबत नाही. सकाळी घंटा गाडीचं नियोजनच नाही, यांचं वेळेवर गाडी येत नाही. टेंडर पद्धत असल्यामुळे ते वेळेवर येत नाही. बरोबर, हा, त्यांचं सकाळी आता लोकांना काही MIDC ला कामाला जाणार राहतात, काही बाहेरगावी कामाला जाणार राहतात, मग तिने घंटा गाडीची कवर वाट पाहायची. बरोबर, हा, त्याच्यामुळे ते देतात रस्त्याला टाकून. पण आता हे जे उघडे गटारी येतं त्याच्यामध्ये पण नाही का लहान मुलं पडू शकतात. मुलं पडू शकते, तर ते डास याच्यामुळे ना सगळं आजारी पडायचं प्रमाण दवाखान्यात जास्त झालेलं आहे. आणि खाजगी डॉक्टर लोकांना तुम्हाला तर माहिती आहे किती पैसे घेतात. बरोबर, सरकारी दवाखान्यात नाही राहू देत. प्रशासक काळात आहे ना कामाचं म्हणजे एकदम ढिल्ले झालेत कामं. तर नागरिकांना स्थानिक नेतृत्व असलं ना, कमीत कमी अडचण सांगायला त्यांच्या घरापर्यंत जाता येतं. आता प्रशासकाकडे तिथं ऑफिसमध्येच माणूस हजर नसलो कोण तक्रार करायची. महत्वाची समस्या म्हणजे रोडला जे खड्डे पडले का, अक्षरशः ते चालता येत नाही. गाड्या आदळ आपट होती, लय प्रमाण वाढलं त्याचं. मग एक माणूस मोटरसायकल चालवताना खड्डा चुकवण्यासाठी दुसऱ्या गाडीवर जाऊन आदळण्याची शक्यता आहे. बरोबर, आणि दिवसभरातून एखादा का माणूस इथं मुलं बाळा कोणी ना कोणी पडलेलं असतंच. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा रोडचा आहे. तस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रावरीसाठी स्वावलंबी चांगला आहे. एक गल्लीत 2-2 गाड्या फिरतात. नागरिकांना सवय झाल्या, ओला कचरा वाळला कचरा ते वेगळं करून आणून टाकतात. त्याचे विषय काय नाही, कचऱ्याची काही समस्या नाही, फक्त सगळ्यात महत्वाचे रस्ते मुद्दे. आता हेच रोडचं तर महत्वाचं आहे, त्याच्यामुळे काय हो राहिलं ॲक्सिडेंट वगैरे. आणि हे प्रशासन असल्यामुळं काहीच काम नाही, प्रशासनच त्याच्यामुळं प्रॉब्लेमच आहे सगळं. आणि ज्यावेळेस इलेक्शन लागते त्यावेळेस नगरसेवक करते समजा, पण आता प्रशासन काहीच काम करीत नाही. ते प्रॉब्लेम म्हणजे आता पाण्याचं आहे, पाण्याचं काय प्रॉब्लेम नाही. रोजच्या गाड्या बी येतात, कचरा गाड्या वगैरे. पण आता हेच रोड बीड व्हायला पाहिजे. आले तर पूर्ण उघडेच आहे ना, त्याच्यामुळे मच्छर वगैरे, त्याच्यामुळे रोगराई वाढली ना. तर आता ते व्हायला पाहिजे. आता इथून पुढं ग्रामीण रुग्णालय नाही म्हणून तरी चालेल, ते सगळं ते कुत्र्याने तेच बसलेले राहतात. आणि नाहीचे डॉक्टर नाही राहत. आणि एक व्हायला पाहिजे रावरीत. आणि आता जे होणार आहे ते बी बाहेर गेलं म्हणतात. रावरीतच रुग्णालय वगैरे व्हायला पाहिजे, सुख सोय. हा, सगळं एकदम व्यवस्थित झालं ना, काय अडचण नाही राहत. आमच्या रावरी पाणी पुरवठा, पाणी सगळ्यात जास्त पाणी रावरीत. पण रावरीमध्ये असं कुठला इंटरेस्टेड एरिया नाही का जिथं लोक जाऊन कामं करतील. लोकांची कामाची अपेक्षा आहे. लोक आज बेरोजगार रावरी तालुक्यात सगळ्यात जास्त बेरोजगार रावरी तालुक्यात आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे का रावरीमध्ये जे आत्तापर्यंत जे प्रस्थापित जे निवडून आले त्या प्रस्थापांनी कुठल्याही गोष्टीचं कुठलाही काही अजून दखलंदाजी असं काही घेतलेले नाही. काय झालं, ज्याच्या हाती साधा तोच पारजी झालेला आहे. झाला काय विषय, कोणी जनतेचा आत्तापर्यंत रावरी तालुक्याचा कोणीही कोणाचा विचार केलेला नाही. माझं म्हणण्याचा दृष्टिकोन असा आहे, जे बी नगरसेवक निवडून येईल, जे बी कोणी प्रस्थापित निवडून येतील, उद्या त्यांनी रावरीचा विकास करावा, माझी ही नम्र विनंती सगळ्यांना. झालं का रावरीचा पाणी पार तुम्ही याच्यापर्यंत तुम्ही शिक्रापूरपर्यंत नेताय, पार पुण्यापर्यंत रावरीचं पाणी याच्यापर्यंत चाललंय.
मग राहुरी त्यामध्ये यायला काही अडचण आहे का? राहुरी त्यामध्ये एरिया खूप मोठा इंडस्ट्री एरिया मोठा होऊ शकतो. राहुरीत तुम्ही काय इंडस्ट्री एरिया आणू शकत नाही. हा बरोबर. मग माझं म्हणणं उद्देश असं राहुरी जर इंडस्ट्री एरिया आली तर राहुरीचं हे जे आहे बेरोजगार आहे ते कामाला जाऊ शकतात ना. बरोबर. लोकांना फक्त दोनच गोष्ट सोयीस्कर वाटतात, रस्ता आणि पाणी. पाणी नसलं तर कुठून तरी बोरवून तुम्ही पाणी भरणारच आहे. रस्ता नसला तर तुम्ही कुठून तरी जाणारच आहे. तुम्ही रस्त्याच्यावर पाण्याच्या विषयावर बोलू नका. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना, तुम्हाला जे काही गरज असेल ना, तुम्ही इंडस्ट्री बद्दल बोला, MIDC बद्दल बोला, काम लोकांना काम कसं भेटेल याच्याबद्दल बोला, राहुरी कारखाना कसा चालू आहे याच्याबद्दल बोला. अहो तुम्ही करता का आता तुम्हाला आता जे धान्य जे तुम्हाला मोदी सरकारचे फुकट तुम्ही धान्य पाणी देता ना, लोकांना कामाची गरज राहिली नाही. बरोबर. जे आज काम जे लोकांना ज्या लोकांना काम करायची गरज आहे ते लोक आज लोकांसाठी याला बोलो त्याला बोलो ही परिस्थिती चालू आहे. लोक हे तरी काम करायला तयार नाही. तर तुम्ही लोकांनी हा विचार करायला पाहिजे का आपल्याला रोजगार उपलब्ध कसा होईल या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे. आज राहुरीला कोणी राहुरी म्हणून ओळखले जात नाही. तर ज्यावेळेस तुम्ही बाहेर गावी जाता आणि त्यावेळेस राहुरीचं कृषी विद्यापीठ ज्यावेळेस सांगता त्यावेळेस राहुरीला ओळखलं जातं. राहुरीत सगळ्यात मोठे काम देणं असेल तर विद्यापीठ आहे. पण विद्यापीठाची बी आता भरती झाली. ह्यो कागद नाही तो कागद नाही. या भरतीला कमीत कमी आत्तापर्यंत जेवढे भरती झाली, आता भरती होऊन सुद्धा लोक अजून कामगार अजून हजर केलेले नाही त्यांनी. का विद्यापीठमध्ये काम करायची 100% गरज आहे. पण विद्यापीठ कामगार भरती करून घेऊन नाही राहिलं. आता प्रकल्पग्रस्तांची जी भरती होती 700-800 प्रकल्पग्रस्ताची 700-800 लोकात विद्यापीठ काही होणार नाही. विद्यापीठात कमीत कमी 5 ते 6 हजार लोकांची भरतीची गरज आहे. राहुरी सहकारी साखर कारखाना किंवा विद्यापीठात जरी भरती जरी झाली तरी 50% लोक काम करू शकतात.